बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये मला जास्त लक्ष द्यावं लागेल असं पंकजा मुंडे म्हणाल्या। गेल्या काही दिवसांपासून आष्टीचे आमदार असलेल्या सुरेश धस यांनी परळीमधल्या अवैध धंद्यांविरोधात राळ उठवलं आणि त्यावरूनच पंकजा मुंडे यांनी धसांना टोला मारल्याची चर्चा रंगली। तर पंकजा मुंडेंनी त्यांच्या मतदारसंघात लक्ष द्यावं, तिकडे सगळं हायजॅक झाल्याचं सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलं। बीड तर माझाच आहे। बीडमध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला। आता काय ते परळी तिकडं राष्ट्रवादीला गेला, आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे, तर मला जर जास्त काकांवर प्रेम करावं लागेल काय? तर सारखं मला यावं लागेल, चालेल ना? देताल ना भाकरी भाजी काही? हो, भाजपचाच आहे, जास्तीचे लक्ष द्या, आमची काही हरकत नाही, परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडे जास्त लक्ष द्या, तिथलं सगळंच हायजॅक झालंय। इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला? ऊस तोडण्याचे कष्ट कमी करण्यासाठी, त्यांच्या कोयत्याला जास्त धार देण्यासाठी, त्याच्या मान देण्यासाठी, त्याला जास्त मजुरी, त्याला जास्त मानधन देण्यासाठी ही पंकजा उभी आहे। आता मी कोयत्याला धार म्हणलं की कुणी लावणारे काही लावतात, काही लावत नाही ते बाबांनो। कोयत्याला धार हा एक वाक्प्रचार आहे, हा एक शब्द आहे, ही एक भावना आहे। लगेच पंकजाताई म्हणल्या कोयते घासून ठेवा। अरे ह्याच्यासाठी म्हणले होते कोयते घासून ठेवा, पण तोडायला जाऊ नका, मतदान करून जा। हाय काय हे लोक लगेच कोयते म्हणले तोडू बाबा? हाय का मी गुंड? म्हणजे गुंडाला गुंड आहे ते घालत नाही कोणा गुंडाला मी। गुंडाला गुंड आहे, बंडाला बंड आहे, पण गरीब माणसाकडे माझी बघण्याची नजर ती पिलाकडे पक्षाची बघण्याची नजर आहे, तशीच नजर आहे। पंकजाताईंना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या, जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या, तुमचाच मतदारसंघ तो वाळूवरती द्या, तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेल्या त्याच्यावरती लक्ष द्या। आमच्यावरती कशाला? आम्ही किरकोळ लोक आहेत, गरीब माणसं, आमच्यावर धोपाटा टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला?